विद्यार्थी मित्र, इयत्ता 7वी विषय गणित कोन व कोनाच्या जोड्या यामध्ये आपण शेवटचा पॉईंट बघणार आहे आज त्रिकोणाचा बाह्यकोन। याच्या अगोदर आपण बहुभुज आकृतीच्या अंतर्कोनाच्या मापांची विधी बघितली, आपण वेगवेगळे कोन बघितले। प्रत्येक त्रिकोणाच्या कोनाच्या मध्ये 180 असते। दोन त्रिकोण असले की चौकोनामध्ये दोन त्रिकोण तयार झाल्यामुळे त्याची बेरीज 360 अंश झाली। पंचकोन, सप्तकोन, षटकोन या सर्व कोनाच्या ची मापांची बेरीज बघितली आपण। अष्टकोन या कोनाच्या मापांची बेरीज बघितली। त्यानंतर आपल्याला एक सूत्र पण मिळाले त्यामुळे की कोणत्याही त्रिकोणाचे तुम्हाला माप नाही, किती त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचे माप काढत असताना म्हणजे बाजू किती आहे त्या बाजूतून त्रिकोण वजा करून ते सूत्र एक सांगितले तुम्हाला 180 गुणाकार n वजा 2 हे सूत्र वापरल्यानंतर तुम्हाला कितीही बाजू असल्या म्हणजे n म्हणजे बाजू त्या बाजूतून 2 वजा केल्यानंतर येणारे त्रिकोण येणार तर त्रिकोण त्यांना गुण 180 ला आपण गुणायचे। हे सूत्र आपण चांगलं मिळाले। सूत्राद्वारे तुम्ही किती त्रिकोणाचे माप काढू शकता हे आपण पाठीमागच्या भागात आता बघितलं। आणि आता आपण त्रिकोणाचा बाह्यकोन पुढचा पॉईंट बघणार आपण त्रिकोणाचा बाह्यकोन। त्रिकोणाचा बाह्यकोन याचा अभ्यास करणार आपण। मग त्रिकोणाचा बाह्यकोनाची आपण एक आकृती काढूया। ही रेषा वाढवली, ही रेषा वरती पण वाढवा। काय इथं वरती रेषा वाढली, त्याला नाव दिले इथं या पॉइंट इथं बिंदूला नाव दिले P। या त्रिकोणाचं नाव आहे ABC। त्रिकोणाचं नाव आहे ABC आणि इथल्या पॉइंटचं नाव आहे D। काय नाव आहे D। आणि ही रेषा इकडे वाढवू आपण, हिचं B नाव आहे। ABC हा त्रिकोणाचं नाव झालं आणि इथं आपण या पॉइंटचं नाव दिलं Q। बघा त्रिकोणाच्या बाह्यकोनामध्ये तुम्ही बघितलं तर त्रिकोण ABC हा एक त्रिकोण झाला। तुम्ही असं म्हणू शकता लिहिताना त्रिकोण ABC मध्ये बाजू BC ही आपण दाखवल्याप्रमाणे कोण ACD हा नवा कोण तयार झाला। म्हणून त्रिकोण ABC चा विचार केल्यानंतर कोण म्हणून काय नाव बांधणार त्रिकोण ABC मध्ये कोण A, कोण B आणि कोण C असे तीन कोण तयार आहेत। त्रिकोणामध्ये 180 अंश असतात पूर्ण त्रिकोणाचे। त्यामध्ये कोण ACD म्हणजे हा कोण ACD हा त्रिकोण ABC चा ABC चा कसला कोण आहे तर बाह्यकोन। बघा कोण ACD हा त्रिकोण ABC चा बाह्यकोन आहे। म्हणजे कोण ACD व कोण ACB, कोण ACD आणि कोण ACB म्हणजे हा कोण दोन कोण तयार झाले। कोण ACB आणि कोण ACB आणि कोण ACD हे दोन कोण तयार झाले। हे रेषीय जोडीतील कोण आहे। कसले कोण आहे रेषीय जोडीतील कोण आहे। बघा कोण म्हणून कोण ACD आधी कोण मग कोण ACD आणि मग कोण ACB बरोबर 180 अंश। कारण का बांधू हे रेषीय जोडीतील कोण आहे। कसले कोण आहे रेषीय जोडीतील कोण।
बघा कोन ACD अधिक कोन ACB बरोबर 180 अंश, कारण हे रेषीय जोडीतील कोन आहे. तुमच्या लक्षात आलं असेल आता त्रिकोण ABC म्हणजे कोन ACD हा बाह्यकोन झाला. हा बाह्यकोन झाल्यामुळे कोन ACB आणि कोन ACD कोन एका रेषेवरती आहे म्हणून आपण रेषीय जोडीतील कोन म्हणतो. मागील पाठामध्ये बघितलं होतं आपण की रेषीय जोडी कोनाला आपण 180 अंश असते. म्हणजे या दोन कोनाला आपण 180 अंश झाले. त्यानंतर आता मला सांगा त्रिकोण ABC मध्ये कोन PAB हा एक बाह्यकोन झाला. त्रिकोण ABC चा कोन PAB हा बाह्यकोन आहे. त्यानंतर त्रिकोण ABC चा कोन QBC म्हणजे हा पण बाह्यकोन आहे. म्हणजे त्रिकोण ABC मुळे कोन PAB हा एक बाह्यकोन झाला. त्रिकोण ABC मुळे कोन QBC हा बाह्यकोन झाला आणि त्रिकोण ABC मुळे कोन ACD हा बाह्यकोन झाला. म्हणजे इथं त्रिकोण ABC ची एक काय आले 3 बाह्यकोन आहे. म्हणजे त्रिकोणाची एक बाजू बाह्यकोनाची जे कोन जो कोन त्रिकोणाचा लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडतो. बघा त्रिकोणाची एक बाजू ही बाह्यकोनाचा जो कोन आहे, बाह्यकोनाचा जो कोन आहे त्या त्रिकोणाच्या लगतच्या कोनाशी आंतरकोनाशी तो रेषीय जोडीतील कोन तयार करतो. मग त्या कोनाचा त्या कोनाचा त्रिकोणाचा बाह्यकोन असतो. म्हणजे बघा कोन ACD मुळे हा कोन ACD मुळे हा आंतरकोन कुठला झाला ACB हा एक कोन झाला. एकमेकांचे आंतरकोन झाले म्हणजे हे काय झालं रेषीय जोडीतील कोन झाले. या कोनाची आपण बेरीज 180 अंश असणार हे आपण त्यावरून आपण यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की त्रिकोणाचा बाह्यकोन कसं तयार आहे. लक्षात आलं या त्रिकोण मेन त्रिकोण आहे, हा आंतरकोन आहे, हा त्रिकोण आहे आणि हे बाह्यकोन आहे. म्हणजे याचा हा बाह्यकोन, याचा हा बाह्यकोन, असं याचा हा बाह्यकोन, प्रत्येकाचा बाह्यकोन आपल्याला तयार झाला दाखवला. म्हणजे आंतरकोनामध्ये काय झालं त्रिकोणाची एक बाजू वाढल्यावर जो कोन त्रिकोणाचा एक बघा त्रिकोणाचा बाह्यकोन वाढल्यावर जो कोन त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी तयार होते. त्या कोनाला त्रिकोणाचा बाह्यकोन असे म्हणतात. तुम्हाला व्याख्या लक्षात आली त्रिकोणाचा बाह्यकोन कोन म्हणजे काय. आणि एकदा पुन्हा रिपीट करतो. त्रिकोणाची एक बाजू वाढल्यावर ही वाढली बाजू इकडे वाढवल्यावर त्रिकोणाची एक बाजू वाढल्यावर जो कोन त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी करतो. लगतच्या आंतरकोनाशी काय करतो तर रेषीय जोडी तयार करतो. त्या कोनाला त्रिकोणाचा काय म्हणतो आपण बाह्यकोन असे म्हणतो. हे तुमच्या लक्षात आले असणार आकृती. आपण यावर एक उदाहरण बघूया. मेन आकृतीला आपण नाव द्या P Q R. त्या आकृतीला नाव दिलं आपण P Q R. इथं कोणाचं नाव दिलं A, इथं कोणाचं नाव दिलं B. त्यानंतर इथं कोणाचं नाव आहे C, इथं कोणाचं नाव आहे D आणि इथं E आणि बाजू इथं F. शेजारच्या आकृतीमध्ये त्रिकोणाचे बाह्यकोन दाखवले. कोणकोणते बाह्यकोन दाखवले? कोन A, B, C, D, E आणि F. हे त्रिकोण P, Q, R चे बाह्यकोन आहेत. प्रत्येक त्रिकोणात दाखवल्याप्रमाणे याप्रमाणे 6 बाह्यकोन असतात. बघा
प्रत्येक त्रिकोणामध्ये किती बाह्यकोन तयार झाले? 6 बाह्यकोन तयार झाले. PQR हा त्रिकोण आहे, मेन त्रिकोण PQR. त्यामुळे कोण A, कोण B, CDEF म्हणजे एका त्रिकोणाचे त्रिकोण दाखवल्यामुळे बानो ह्या त्रिकोणामध्ये प्रत्येक त्रिकोणाला याप्रमाणे किती बाह्यकोन असतात? 6 बाह्यकोन तयार होतात. हे लक्षात ठेवायचे. तुम्हाला शेजारी आपल्याला किती बाह्यकोन तयार झाले सांगितलं तर असं लिहायचं की कोणकोणती कोण तयार झाली? कोण A, कोण B, कोण C, कोण D, कोण E व कोण F. हे त्रिकोणाचे एकूण 6 बाह्यकोन तयार झाले. पण त्रिकोणामध्ये तयार झाले त्रिकोण PQR मध्ये. PQR मध्ये कोण A, कोण B, कोण C, कोण D, कोण E व कोण F हे त्रिकोणाचे 6 बाह्यकोन तयार झाले. लक्षात आलं का? म्हणजे एका त्रिकोणामध्ये त्रिकोणाचे 6 बाह्यकोन तयार होऊ शकतात. लक्षात आलं? ओके. त्यानंतर आपण आता बाह्यकोनाचा गुणधर्म, शेवटचा पॉईंट होणार आहे बाह्यकोनाचा गुणधर्म. हा बाह्यकोनाचा गुणधर्म शेवटचा पॉईंट आहे यामधला. बाह्यकोनाचा गुणधर्म. बाह्यकोनाचा गुणधर्म म्हणजे आपण बघितलं, आपण एक आकृती काढायचं. आता या त्रिकोणाला दिलं P Q R. त्रिकोणाला दिलं P Q R. बाण हा S बिंदू. बघा बाह्यकोनाचा गुणधर्म म्हणजे आपण बघायचं असते यामध्ये त्रिकोण P Q R मध्ये कोण P R S हा त्रिकोण P Q R चा बाह्यकोन आहे. कोण P, कोण Q आणि कोण R हे कोण PRS पासून लांब म्हणजेच दूर आहे. म्हणजे कोण PQ यांना कोण PRS हे दृष्ट अंतरकोन आहे. कोण P व Q यांना कोण PRS. बघा कोण म्हणून काय ना कोण P व कोण Q हे कोण PRS म्हणजे हा बाह्यकोन कोण PRS कोण PRS पासून लांब आहे. कोण PQR कोण P व कोण Q हे कोण PRS पासून लांब म्हणजेच PRS पासून लांब म्हणजेच लांब म्हणजे कसे आहे ते दूर आहे. कोण P व कोण Q हे कोण PR पासून लांब म्हणजे दूर आहे. पण दूर आहे म्हणजे काय नाही, म्हणजे कोण P व कोण Q यांना कोण PRS चे दृष्ट अंतरकोन म्हणतात. म्हणून कोण P व कोण Q कोण P व कोण Q यांना कोण PRS चे कसले दूर म्हणजे कसले दृष्ट अंतरकोन. कसले कोण म्हणायला दृष्ट अंतरकोन. नेहमी लक्षात ठेवा ना दृष्ट अंतरकोन कशाला म्हणायचे. दृष्ट अंतरकोन असे म्हणतात. बघा कोण P व कोण Q हे कोण PRS पासून दूर आहे. म्हणून बघा कोण P व Q यांना कोण PRS चे दृष्ट अंतरकोन असे म्हणतात. लक्षात ठेवा दृष्ट अंतरकोन म्हणजे काय.
मग मला सांगा, म्हणून कोन P अधिक कोन Q अधिक कोन P अधिक कोन Q अधिक कोन PRQ बरोबर किती अंश झाले? 180 अंश. कोन P कोन Q आणि कोन PRQ बरोबर 180 अंश. कारण का त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. त्यानंतर कोन PRS म्हणून माप कोन PRS अधिक माप कोन PRS अधिक माप कोन PRQ बरोबर काय झाले? कोन PRS आणि कोन PRQ बरोबर 180 अंश. याचेही माप 180 असणार आहे. कारण हे कसले कोण आहेत रे? रेषीय जोडतील कोण आहेत. हा अंतरकोना बाह्यकोना संबंध एका रेषेवरती आहे म्हणजे काय झाले? रेषीय जोडतील कोण आहेत. म्हणजे या कोणाची मापाची बेरीज 180 अंश आली. म्हणूनच माप कोन P माप कोन Q आणि माप कोन PRQ बरोबर माप कोन PRS आणि माप कोन PRQ. म्हणजे तुम्हाला आता बघायचं असेल ह्या जोडीवरून हे एक विधान झालं, हे विधान दुसरं झालं रेषीय जोडीकरण. आणि या दोन्हीवरून आपल्या लक्षात येईल की आता विधान 1 आणि विधान 2 आपल्याला मिळालं. म्हणजे समीकरण 1 व समीकरण 2 मिळालं. मग समीकरण 1 व 2 वरून बघितलं या दोन्ही पण मापाची बेरीज 180 आहे. हे दोन सगळे पण एकरूप झाले. म्हणून असे ना माप कोन P अधिक कोन Q अधिक कोन PRQ बरोबर कोन PRS अधिक कोन PRQ. बघा ह्या दोन्ही बाजूला 180 समान आपण घेतलं म्हणजे माप कोन PQ PRQ हे दोन्ही बाजूंना आपण कॉमन आहे, समान आहे. म्हणजे ह्या PRQ ला हे PRQ लिहून दिलं. म्हणून काय ना माप कोन P अधिक माप कोन Q बरोबर कोन PRS. बघा दुरुस्त अंतरकोन कसे का तयार केले लक्षात येईल. हा गुणधर्म लक्षात आला असेल. बाह्यकोनाचा गुणधर्म दुरुस्त अंतरकोन कसे तयार झाले लक्षात आलं. हे पहिल्या बघितलं आपण तर दुसरे कोण आहे त्रिकोण तिन्ही कोणाला बाजूला 180 असते. हे रेषीय जोडीचे कोण झाले. मग PRQ ला PRQ निघून गेलं म्हणजे मला कोन PRS बरोबर कोन P अधिक कोन Q आला. म्हणजे हा दुरुस्त अंतरकोनाचा गुणधर्म आपण लक्षात आला. म्हणजे त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्या कोणाच्या दुरुस्त अंतरकोनाच्या मापांच्या बेरजेएवढे असते. नेहमी लक्षात वाक्य ठेवायचं. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्या कोणाच्या दुरुस्त अंतरकोनाच्या मापांच्या बेरजेइतके असते. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्या कोणाच्या दुरुस्त अंतरकोनाच्या बाह्यकोनाच्या मापांच्या बेरजेइतके असतात. आता तुझ्या लक्षात आलं. आता आपण त्रिकोणाचा बाह्यकोन बघितला, बाह्यकोनाची गुणधर्म बघितले, त्यामध्ये दुरुस्त अंतरकोन कसा साध्य झाला हे दाखवलं. तुम्ही सराव संच 21 वहीमध्ये सोडवायचा. हा टॉपिक इथं हे प्रकार संपलेला आहे. आता सराव संच आपले 21 पर्यंत जेवढे पाठीमागे 1 ते 21 पर्यंत आपल्या वहीमध्ये सगळ्यांची सराव संच तयार असले पाहिजे. सगळ्यांची सराव संच ज्यांनी आत्ता आपण सोडवलेलं नाही त्यांनी सराव संच वहीमध्ये सोडवायचं. काय शंका वाटली तर विचारायचं.